काँग्रेसचे गटनेते आणि माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडला। खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शारंगधर देशमुख यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते सारथी या वाढदिवस गौरव अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। आगामी सर्वच निवडणुका ताकदीने लढवण्यात येतील, त्यासाठी जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचं यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। आम्ही सर्वजण मिळून हातात मशाल घेऊन कोल्हापुरात तुतारी वाजवणारच, असं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं। गेल्या 32 वर्षांपासून संघर्षातून काम करून आज महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं त्यांनी नमूद केलं। पैसा, पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं। माझ्यावर अनेक संकट आलीत, जग बदललं, पण शारंगधर देशमुख यांच्यासारखे सर्व खंदे समर्थक कधीच बदलले नाहीत, याचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणच्या लढाईमध्ये शारंगधर देशमुख हे सेनापती असल्यानं कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही, असं सांगितलं। सर्व उपनगरांना एकसंघ ठेवण्याचं मोठं काम त्यांनी केलंय। उपनगरातील विकासकामं करण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। जनतेनं त्यांना असंच कायमस्वरूपी पाठबळ द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं। आमदार जयंत असगावकर यांनी शारंगधर देशमुख यांनी वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलच्या माध्यमातून गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य केलंय। त्यांच्या या कार्याबरोबरच त्यांचं सामाजिक काम मोठं असल्याचं आमदार असगावकर यांनी सांगितलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी शारंगधर देशमुख स्वतःच्या कर्तृत्वातून नेतृत्व सिद्ध करणारं व्यक्तिमत्व असल्याचं त्यांनी सांगितलं। माजी नगरसेवक नियाज खान यांनी आमदार सतेज पाटील हे कोल्हापूरचे वाघ असून आम्ही तुमची साथ कधीच सोडणार नाही, असं स्पष्ट केलं। यावेळी किरण पाटील आणि प्राध्यापक संदीप मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, प्रवीण केसरकर, संजय कदम, सचिन पाटील, मधुकर रामाणे, संदीप पाटील, सूरज देशमुख, वसंतराव मुळीक, इंद्रजित बोंद्रे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, गुरुप्रसाद जोशी, महादेव मोरे, अर्जुन माने, मोहन उर्फ पापा सालपे, प्रकाश गवंडी, विक्रम जरग, दुर्वास कदम, फिरोज सौदागर, सलीम मुल्ला, कादर मलबारी, सर्जेराव साळोखे, अशोक माने, दिनेश पाटील, KN पाटील, महेश उत्तुरे, धीरज पाटील, दिगंबर फराकटे, राहुल माने, उत्तम कोराणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देशमुख कुटुंबीय उपस्थित होते।